मोठा धडा. शाळा भरली होती. 7वी अ वर्गात मस्ती सुरू होती. अजून मॅडम वर्गात आल्या नव्हत्या. सगळेजण गडबड करण्यात मग्न होते. तेवढ्यात मॅडम वर्गात आल्या. सगळा वर्ग एकदम शांत झाला. मुलांनी उभे राहून मॅडमना अभिवादन केले. मॅडम म्हणाल्या, "बसा मुलांनो. आज मी तुमची एक छोटीशी परीक्षा घेणार आहे." परीक्षेचं नाव ऐकताच सगळे मुलं आरडाओरडा करू लागले. "हो, परीक्षा कोणाला आवडते?" "अरे अरे, थांबा थांबा. तुम्हाला वाटतंय तशी कठीण परीक्षा नाही आहे. अगदी सोपी आहे." असे म्हणून त्यांनी एक कागदाची गुंडाळी काढली. तो कागद सरळ करून फळ्यावर लावला. तो एक मोठा कोरा कागद होता. फक्त त्यावर मधोमध एक काळा ठिपका होता. मुलांना काही लक्षात येत नव्हतं. तेव्हा मॅडम म्हणाल्या, "मुलांनो, तुम्हाला यात काय दिसतंय त्याबद्दल लिहा. अगदी 2-3 वाक्य लिहिलीत तरी चालेल. बघा, मी तुम्हाला 10 मिनिटं देते." मुलं बावचळून गेली होती. कोऱ्या कागदाबद्दल काय लिहिणार? तरी ते लिहायचा प्रयत्न करू लागले. 10 मिनिटं झाले. मॅडम म्हणाल्या, "चला चला, आता वेळ संपला." मुलांनी लिहिणे थांबवले. काहींनी तर काही लिहिलेच नव्हते. "चला, आता एकेकाने वाचून दाखवा काय लिहिलंय. कोण आधी वाचणार?" "मी वाचते मॅडम." सीमा उभी राहिली. "हं, वाच." सीमा वाचू लागली. "हा एक काळा ठिपका आहे. तो मला आकाशातल्या चंद्रासारखा दिसतो आहे. तो पूर्ण गोल आहे, अगदी पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रासारखा." "बरं, बस खाली." मॅडमनी तिला बसायला सांगितले. "आता कोण वाचताय?" "मी वाचतो मॅडम." अजय म्हणाला. "हं, वाच." "हा जो काळा ठिपका आहे, तो एका पक्ष्याचा डोळा आहे. तो पक्षी माझ्याकडेच एकटक बघतोय." "बरं, बस खाली." असेच मुलांनी कागदावरच्या काळ्या ठिपक्याबद्दल लिहिले होते. कोणी त्याची तुलना कपाळावरच्या टिकलीशी केली होती, तर कोणी आकाशातल्या एखाद्या ताऱ्याशी. सगळ्यांचे वाचून झाले. मॅडम आता काय सांगतात त्याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली. मॅडम म्हणाल्या, "बघा, हा एक पांढरा शुभ्र कागद आहे. आपण याची तुलना आपल्या जीवनाशी करू शकतो. आणि हा एक काळा ठिपका आहे. हे म्हणजे जीवनात येणारे एखादे संकट. पण बघा, तुमचे कोणाचेही त्या कागदाकडे लक्ष गेले नाही. प्रत्येकाला तो फक्त काळा ठिपकाच दिसत होता." "याचा अर्थ काय मॅडम?" एका विद्यार्थ्याने विचारले. "आपलं जीवन या कागदासारखं सुरळीत सुरू असतं. पण एखादं संकट, समस्या उद्भवली तर आपण फक्त तिच्यावरच लक्ष केंद्रित करतो. एखादी गोष्ट मनासारखी होत नसेल तर जीवनातला सगळा आनंद घालवून बसतो. आपल्याजवळ कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत, चांगले लोक आहेत, हे विसरूनच जातो. जे संकट आले आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी आटोक्यात प्रयत्न तर करायलाच हवेत. पण त्यासाठी दररोजच्या जीवनात पूर्णपणे निराश होण्याची गरज नसते." मॅडमनी छोटीशी परीक्षा घेऊन मुलांना जीवनाचा एक मोठा धडा शिकवला होता. मित्रांनो, तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व शेअर करा. आणि अशाच आणखी गोष्टी ऐकायच्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.